सुरुवातीला आपल्याला धागा घ्यायचा आहे, डबल करून घ्यायचा आहे। आता मी हे सिंगल लाईनीचं बनवणार आहे। हे लांबही बनवू शकता आणि शॉर्ट पण बनवू शकता, अशा पद्धतीची ही डिझाईन आहे। तर हे मी लॉंग बनवलेलं आहे। तर इथे मी टेप पट्टी लावून घेतलेली आहे। आता सुरुवातीला आपल्याला छोटंसं मणी टाकून घ्यायचं आहे। हे बघा, इथं मणी टाकून घेतलेला आहे मी छोटा। त्याच्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे। लांब असेल, मंगळसूत्र बनवलेलं असेल, स्क्रू नसेल तुमच्याजवळ तरी सुद्धा चालेल, गाठ मारू शकता। तर माझ्याकडे आहे म्हणून मी हे टाकते। तर स्क्रू नंतर आपल्याला एक क्रिस्टल मणी मोठा काळा टाकायचा आहे। त्याच्यानंतर एक सोनेरी, गोल्डन मीडियम, सोनेरी, हे बघा अशा पद्धतीने काळ्या मणीनंतर टाकायचे आहे। त्याच्यानंतर परत हा काळा मणी टाकायचा, परत एक सोनेरी, गोल्डन, सोनेरी आणि साईडने परत एक काळा मणी टाकायचा आहे। यानंतर परत आपल्याला एक सोनेरी आणि गोल्डन अशा पद्धतीने, आणि परत एक, आता मी सुरुवातीला 1 2 3 आणि 4 टाकलेले आहे ती। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत गोल्डन मणी। आता गोल्डन मणी इथे छोटा सोनेरी, गोल्डन, सोनेरी, गोल्डन, सोनेरी आणि गोल्डन अशा पद्धतीने 3 मणी टाकलेले आहेत मी। सुरुवातीला हे 4 टाकलेले आहेत, नंतर हे 3 सोनेरी। त्याच्यानंतर परत आपल्याला एक क्रिस्टल मणी, त्यानंतर सोनेरी, गोल्डन, सोनेरी, एक क्रिस्टल, सोनेरी, गोल्डन, सोनेरी, परत एक क्रिस्टल, त्यानंतर 3 गोल्डन मणी टाकायची आहे ती। आता हे बघा, इथे मी 4 टाकलेले आहे, त्याच्यानंतर 3 गोल्डन, परत 3 क्रिस्टल मणी टाकलेले आहेत। इथे 4 सुरुवातीला 4 टाकलेले आहेत, नंतर 3 3च टाकलेले आहे ती। तर त्याप्रमाणे व्यवस्थित बघून घ्यायचं आणि मग सुरुवात करायची, कारण ही मागची साईड आपल्या केसांच्या मागे जाते, त्याच्यामुळे मी थोडं एक एक्स्ट्रा टाकलेलं आहे। हे 3, परत हे गोल्डन, त्यानंतर परत 3 क्रिस्टल आणि 2 सोनेरी आपले गोल्डन मणी टाकलेले आहेत मध्ये। हे बघा अशा पद्धतीने अशी सिरीज आहे। आता परत आपल्याला 3 गोल्डन, त्यानंतर 3 क्रिस्टल, हे बघा अशा पद्धतीने जितकं लांब हवा आहे तितकं वळून घ्यायचं आहे। तर मी हे बघा आता दाखवते, नुसतं असं लक्षात ठेवायचं तुम्ही। अशी सिरीज आहे ती। परत 3 क्रिस्टल, 3 गोल्डन, परत 3 क्रिस्टल आणि इथे मध्ये वाटी ववायची आहे। तर मोठा मणी, मंगळसूत्राच्या वाट्या, इथे तुम्ही फॅन्सी वाटी टाकू शकता, मध्ये क्रिस्टल, साईडनी परत मोठा मणी, दुसरी वाटी आणि साईडनी मोठा मणी, काळे मणी आहेत। तर परत इकडे 3 क्रिस्टल, 3 गोल्डन, 3 क्रिस्टल, 3 गोल्डन अशा पद्धतीने मणी टाकायची आहे ती। परत आपल्याला इथे 3 गोल्डन, हे बघा परत 3 आणि गोल्डन, क्रिस्टल असे आपल्याला जेवढे, आता मी हे 3 3 याचे 6 बॉक्स झालेले आहे ती। आणि 4 जे ववले होते ना लास्टला, तो एक धरून 7, हे बघा हे 4 आपण ववलेले होते। इथे हे बघा लास्टला जे 4 ववले होते ते ह्या साईडला टाकून घ्यायचे आणि त्यानंतर स्क्रू टाकून घ्यायचा आहे। आता परत आपल्याला एक छोटा मणी टाकायचा आहे आणि जी टेप पट्टी चिपकवली होती ना ती काढून घ्यायची आता, कारण इथे ना काम चालू आहे, त्याच्यामुळे खूप आवाज येतोय आज सकाळीच। आणि सुई आहे ती काढून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे बनवताना एकदा बघून घ्यायचं आणि मग बनायचं। तशी खूप सोप्या पद्धतीने मी सिरीज टाकलेली आहे आणि छान त्याला असा लुक पण आलेला आहे। आता इथे 4 ते 5 गाठी मारून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित 4 5 गाठी मारायच्या आणि मग धागा कापायचा आहे। चेक करूनच आपल्याला धागा कापायचा आहे। हे बघा आता व्यवस्थित आपला पॅक झालेला आहे। मणी टाकल्यामुळे आपल्याला जास्त
गाठी मारायची गरज नसते. जेवढ्या मण्यामध्ये अटकतील तेवढ्याच आपल्याला टाकायचं आहे. छान पद्धतीने आजचं हे आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर लांब आहे, लांब जितकं तुम्ही वावाल ना तितकं ते साडीवर खूप छान दिसेल आणि शॉर्ट बनवलं तरीसुद्धा छानच दिसणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.